हॅलो नमस्कार फ्रेंड्स. मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये माझं थोडं तब्येत ठीक नव्हती. फीवर, त्याचबरोबर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मला झालं होतं. त्याचबरोबर माझे WBC काउंट देखील रेस्ट झाले होते. त्यामुळं फीवर स्पाईक हा कंटिन्यूमध्ये डेली येतच होतं. मेडिसिन अँटीबायोटिक्स माझे सुरू होते. बट व्हायरल वगैरे इन्फेक्शन जे असतं ते ऑलमोस्ट 1 वीक तर घेतच कवर व्हायला. आणि माझा मागचा आठवडा तसाच त्यामध्ये थोडासा म्हणजे गेला. त्यामुळे आपलं फुल व्लॉग देखील व्हिडिओ टू अवर चॅनल आपल्या चॅनलवर आलेला नाही आहे. ॲक्च्युली हेल्थ इश्यू असल्यामुळे व्लॉग शूट करणंच माझ्याच्याने झालं नाही. डेलीचं व OPDचा देखील वर्कलोड खूप होता. आणि कसं असतं, आपलं जरी हेल्थ इश्यू असलं तरी पण आपण जॉब किंवा आपलं काम जी आपली कमिटमेंट असते त्याला आपण डिनाय नाही करू शकत. सो वर्कलोड होताच. त्यामुळे काम करून झाल्यानंतर घरी येऊन खाणं-पिणं आणि रेस्ट एवढंच माझं सुरू होतं. बट नाऊ आय एम फीलिंग बेटर. आणि आता फ्रेश मस्त मॉर्निंग आहे. फ्रेश मी आवरली आहे. यांचं देखील आवरून दिलं. हे ऑफिसला गेले आहेत. आणि आता मी चालले आहे OPDला. आणि आज दिवसभरात काय काय घडतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तो स्टे ट्यून. मी आत्ता निघाले आहे PHCमध्ये. आणि सकाळी थोडंफार असं फ्रेश ऊन दिसलं मला एवढ्या दिवसांच्या हेवी रेनफॉलनंतर. OPDत आल्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली. ॲक्च्युली सध्या रेनी सीझन असल्यामुळे वॉटरबॉर्न डिसीजेस जास्त आहेत. त्यामुळे पेशंटचा फ्लो देखील OPDला जास्त आहे. ऑलमोस्ट डेली 80 ते 100 पेशंटची OPD आमच्या PHCला होते. व तेच कामं माझं आवरणं सुरू होतं. त्यानंतर BP शुगरच्या ज्या मेडिसिन घेऊन जातात पेशंट, त्यांचं गव्हर्नमेंटच्या एका पोर्टलवर माहिती अपडेट केली. व एक इंटरेस्टिंग केस मला दिसली. त्याचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, हातावर असे 2 निशाण आहेत पेशंटच्या. तर ते काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाहीतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मीच तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. त्यानंतर स्नेक बाईटची केस आली. व तो साप फुरसे साप होता. आणि तुम्ही बघू शकता पेशंटच्या हाताला बाईट झाला आहे. ॲक्च्युली ती फिमेल पेशंट भात लावणीचं काम करत होती. म्हणजे ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता दिवसरात्र हे शेतकरी जीवाचीसुद्धा पर्वा न करता मेहनत करतात व आपल्या जेवणाची सोय करतात. त्यामुळे खरंच अशा सर्व शेतकऱ्यांना माझा मनापासून सलाम. व त्याचबरोबर तुम्ही देखील फ्रेंड्स, तुमच्या आसपास असं कोणी सर्पदंशाची केस भेटली, घरगुती उपचार न करत बसता जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी. ही काही फुरसे सापाबद्दलची माहिती आहे जी तुम्ही वाचू शकता. हे फ्रेंड्स, आता वाजले आहेत सकाळचे 6. आणि नाईट ड्युटीचा मला कालच्या एक किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा होता. ऑलमोस्ट 12:30 पावणे 1च्या दरम्यान एक पेशंट आला होता. मेल पेशंट, 50 टू 53च्या रेंजमध्ये असेल त्याची एज. आणि त्यांचं हिस्ट्री ऑफ फॉल होतं. हेड इंजुरी होती. आणि मग एमर्जन्सी आलेल्या पहिले त्यांना ड्रेसिंग रूममध्ये नेऊन सिस्टरच्या हेल्पने आम्ही दोघींनी ड्रेसिंग वगैरे पेशंटचं करून स्टिचेस घेतल्या. आणि पूर्ण त्याची इमर्जन्सी मॅनेज झाल्यानंतर मी OPDमध्ये आले. आणि अँटीबायोटिक्स वगैरे मेडिसिन त्याला प्रिस्क्राईब करायला लागले. तर त्याच वेळी पेशंट OPDत येऊन बसले. आणि मला सांगायला लागले की मॅडम, माझी देखील मुलगी तुमच्याच एजची आहे हं, आणि ती आता सध्या हैदराबादमध्ये असते आणि कोडिंग करते. आणि मी मात्र इथे एक भाजीवाला आहे. सो हे ऐकल्याबरोबर मला 2 मिनटं असं झालं की लाईक, म्हणजे स्वतः किती वेदनेमध्ये जरी असला बाप, तरी पण आपल्या मुलाचं कौतुक करणं आणि त्याच्याबद्दल प्राऊड फील होणं हे कधीच त्यांचं स्टॉप होत नसतं. आणि मी देखील माझ्या वडिलांचं तसंच प्राऊड फील ते माझ्यावर करतात. ह्यासाठी मी पण खूप लक्की फील करते. आणि माझ्याकडं बघून कोणाला तरी इन्स्पायर झालं, ते देखील त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची स्टोरी माझ्यासोबत शेअर करतात. तो एक पॉईंट मला छान वाटला. सो तो एक असा मस्त किस्सा होता की स्वतः जरी वेदनेमध्ये असेल तरी पण
पॅरेंट्स हे आपल्या मुलांचाच विचार करत असतात. आणि आता वाजलेत सकाळचे 6 आणि माझी नाईट तर झाली. आता मी फ्रेश होते, आवरते कारण का 9 वाजता मला पुन्हा OPDला जायचं आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करते. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्या बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. त्याचबरोबर शेअर करा, कमेंट्स करा. ओके देन भेटू पुढच्याच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.